हॅलो स्पीक अप. मी विचारते तुला काहीतरी. हॅलो कोण बोलतंय? मी कोण बोलते ह्यापेक्षा तू कोणाशी बोलतेस हे माहित आहे का? मी यशला फोन केला ना. मगासपासून काय चाललंय तुझं? हा यश यश, हाऊ डेअर यू. माइंड युअर टंग. ओके, तो फक्त यश नाहीये, तो यशवर्धन चौधरी आहे. डू यू अंडरस्टँड? त्याच्याशी ना साधं बोलायला सुद्धा अपॉइंटमेंट घ्यावी लागते. ओके, तू कुठल्या तरी तुझ्या फडतूस सोसायटी मधल्या पार्टीसाठी इन्व्हाइट करतेस त्याला. हॅलो हॅलो तुम्ही काय बोलताय? मला काही ऐकू येत नाहीये. हॅलो, हॅलो तुम्ही काय बोलताय ते कळत नाही, ऐकू नाही येते. आन्सर मी डॅम इट. हॅलो 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 अगं चल ना, तू काय उभी आहे? नाही पण हा दोष फक्त या एकट्या मुलीचा नाहीये. यश सुद्धा तितकाच जबाबदार आहे. ए नेहा ताई, मला काय वाटतं माहितीये, केक कटिंग ना तुझ्याच हातून व्हायला पाहिजे. मी कशाला? काकाकू आहेत ना. नाही नाही, आमची ही तीच इच्छा आहे. ये बघ. यश गुड मॉर्निंग. यश गुड मॉर्निंग. उठणार आहे यश. असं तासन तास झोपून तुला माझ्या विचारात स्वप्न बघायचा कंटाळा नाही का रे येत यश? उठणार आहे यश प्लीज. झोपू दे थोड्या वेळ. आज वर्किंग दी एंटायर नाईट. अरे झोपू दे काय झोपू दे, महत्वाचा दिवस आहे आज. उठ. हे असं तू उशीर करतोस ना सगळ्या गोष्टींना, म्हणून हे असं सगळं होतं. आता परत कोणीतरी येईल, त्या नेहाचा हात धरेला घेऊन जाईल तिला. मग म्हणशील सगळे मला वाईट वाटतंय वगैरे. केव्हाचा फोन करतो, तुला उचलता येत नाही का? हा बोल नेहा. व्हेरी गुड मॉर्निंग. यश झोपलाय अजून. काय? कधी? अगं पण कसं? एक मिनिट. नेहाला कळलंय की तू खरा बॉस आहेस. तू यशवर्धन चौधरी आहे. मी तुला सांगत होतो तू सांग म्हणून, तू खरा बॉस आहेस ते. आता बोल तू काय बोलायचं ते. घे पटकन बोल ना.
नेहा नेहा यार ती बोलत नाहीये काही. कशी बोलणार ती? रुसली आहे तुझ्यावरती. तिला कळलं कसं पण यार. अरे मला काय माहित तिला कसं कळलं. इकडे आण. काय करतोस? तिला कसं कळलं हे जाऊ दे. त्याच्या आधी तुला हे कळणं गरजेचं आहे की हा फोन मीच केला होता. काय ए, यश ऐक ना यार. ए यश असं मारू नको यार प्लीज प्लीज प्लीज. आय एम सॉरी तुझा फोन. आय एम सॉरी. गुड मॉर्निंग. ए अरे तू परत काय झोपतोय सर? उठ उठ. अरे यार उठ यार यश प्लीज. ऐक ना आजचा दिवस काय करू उठून मी समीर? तुझ्या लक्षात आहे का आज काय? काय आज? बॉस आज काय? तुझा बर्थडे. आर यू सिरियस? यश आज काय? काय आहे समीर? यश आज आपलं नवीन प्रोडक्ट लॉन्च होत आहे. ओके सो त्याचं कॅम्पेन रूल आउट होत आहे. ज्या ऑर्डर्स तू दिलेल्या आहेस, आज सगळ्या टीव्हीवरती तू दिसणार आहेस. उद्या सगळीकडे तुझे पोस्टर्स लागलेले असतील. कळतंय का तुला? आणि सगळ्यांना कळेल की तू खरा बॉस आहेस. सगळ्यांचं जाऊ दे, तुझ्या नेहाला कळेल की तू खरा बॉस आहेस. लक्षात येते का बॉस मी काय म्हणतोय? तू वेडा आहेस का रे? असं लास्ट मिनिट मला तू ही गोष्ट सांगतोयस. मला कळत नाही आता कसं रिॲक्ट करायचं याच्यावर. मला काही माहित नाही. मला फक्त एवढं माहितीये की आज जे काही करायचं ते तुला स्वतःला करायचं. हे बघ, नेहाला एक गोष्ट तर माहितीये की तू कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात आहेस, बरोबर? सो आज नेहाला तुला वेळेच्या आत 2 गोष्टी सांगायच्या. सगळ्यांना कळायच्या आत तुला स्वतःहून जाऊन नेहाला सांगायचं की तू यशवर्धन चौधरी आहेस. तू खरा बॉस आहेस. ही पहिली. आणि दुसरी, तिला हेही जाऊन सांगायचं की ज्या मुलीवरती तुझं प्रेम आहे ती दुसरी तिसरी कुणी नसून स्वतः नेहा आहे. ओके? बरोबर बोलतोस समीर. आज मी तिला सगळं सांगणार आहे की यशवर्धन चौधरी मीच आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. शाब्बास. अनेक महिन्यांनंतर तू माझ्या मनातलं बोललाय. परफेक्ट बोललायस. आता हे सगळं तुला वेळेत करायचंय. प्लीज गेट रेडी. पटकन उठ आणि आवर. चल. तू खाली थांब, मी फटाफट रेडी होऊन येतो. आणि ऐक, जोपर्यंत मी सांगत नाही ना कॅम्पेन रोल आउट होणार नाही. असं काही होऊ शकणार नाहीये. का? कारण कॅम्पेन रूल आउट करा हे ऑर्डर्स तुझ्या आहेत आणि वेळेत ते होणार आहे. सो तुझ्या हातात वेळ कमी आहे. पटकन उठ आणि आवर आता. अरे हॅलो यश. पण यश आज खरंच नेहाला सांगणार आहे? जगदीश, अरे गाडी काढा, मला निघायचंय. काय झालं बहिणी? मला सांगा ना काय काम आहे? तुझं नाव सुरेंद्र आहे? नाही. मग जगदीश? काहीतरीच काय. मी ना ड्रायव्हरला गाडी काढायला सांगणार होते. काढते? नाही. मग जा ना, तुझं काम कर. जा आउट. पण बहिणी तुम्ही आत्ता कुठे चाललात? किती वेळा सांगितलंय का तुला? बाहेर जाताना असं विचारू नये. इट्स अ बॅड लक. तुम्ही आता किटी पार्टीला चाललायत ना?